बलात्काराच्या संदर्भात देखील आपल्याला याची कल्पना आहे की जवळपास 99% ते उघडकीस येतात आणि मी यापूर्वीही सांगितलेलं आहे, याही वर्षी तीच परिस्थिती आहे। ओळखीच्या व्यक्तीकडून झालेले बलात्कार एकूण बलात्कारामध्ये 99.31% आहेत। 99.31 म्हणजे अनोळखी बलात्कार हे कमी आहे। समाजामध्ये स्त्रियांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्याचं हे उदाहरण आहे की कुठेतरी त्यांना लिव्हरेज करून दबावामध्ये आणून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांचं शोषण हे आपल्या समाजामध्ये होतं आणि म्हणूनच सातत्याने 2012 नंतर एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी बलात्कार या संज्ञेखाली म्हणजे जी नवीन डेफिनेशन आहे त्या संज्ञेखाली जे गुन्हे रजिस्टर होतात त्याची संख्या सातत्याने वाढते आहे। पण ती वाढत असताना समाजामध्ये आता लोक ते नोंदवत आहेत हेही महत्त्वाचं आहे, कारण जवळच्या व्यक्तींनी केलेले हे जे गुन्हे आहेत हे यापूर्वी कदाचित घडत असतील पण समाजाच्या दबावामुळे परिवाराच्या दबावामुळे कदाचित ते नोंदवले जात नव्हते। आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बलात्काराच्या केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट करणं हे आता 92% केसेसमध्ये आपण केलं आहे, 92% केसेसमध्ये। आणि आपल्याला माहिती आहे आता कोर्टही या संदर्भात फास्ट करताय, म्हणजे अगदी 72 तासामध्ये एक निर्णय कोर्टाने दिला, मागे 9 दिवसांमध्ये निर्णय दिला। त्यामुळे या संदर्भात यात एकच आहे की आम्ही माननीय उच्च न्यायालयाला ही विनंती केली आहे, कारण आपल्याकडे जी फास्ट ट्रॅक कोर्टची सँक्शन स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथने आपल्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध नाहीत। फास्ट ट्रॅक कोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलं आहे पण ते नेमण्याचे अधिकार हे माननीय उच्च न्यायालयाचे आहे। मी 2 वेळा त्यांना पत्र लिहिलेलं आहे, CJCM मीटिंगमध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलं की फुल स्ट्रेंथने आमचे फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे तुम्ही जर सुरू केले नाहीत तर महिलांना विशेषतः न्याय देण्याच्या संदर्भात कुठेतरी आम्ही मागे पडतो आहोत। आणि त्याला आता मागच्या काळामध्ये त्यांनीही माननीय चीफ जस्टिस साहेबांनी आता ही प्रक्रिया आम्ही तात्काळ पूर्ण करू असं सांगून त्या ठिकाणी ते फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याच्या संदर्भात सुतोवाच केला आहे।